मित्रांनो, मुंबईच्या अंडरवर्ल्डची गोष्ट काढली तर अरुण गवळी हे नाव टाळता येत नाही। गिरणी कामगार कुटुंबासोबत आलेले गवळी 1980च्या दशकात मुंबईतील दगडी चाळीतून गुन्हेगारी जगात उतरले। दगडी चाळ ही त्या गँगची ओळख बनली। दाऊद इब्राहिमच्या गँगला थेट आव्हान देणारे गवळी लोकांसाठी मात्र डॅडी म्हणून ओळखले जात। गरिबांना मदत करणे, त्यांच्या समस्या सोडवणे, त्यामुळे त्यांना लोकांचा पाठिंबा मिळाला। पण दुसऱ्या बाजूला खून, खंडणी, सुपाऱ्या अशा गंभीर आरोपांनी त्यांचं आयुष्य गुन्ह्यांच्या भोवऱ्यात अडकले। नंतर गवळींनी राजकारणात पाऊल टाकलं आणि 2004 साली ते विधानसभेतही पोहोचले। त्यांनी त्यांच्या स्वतःची अखिल भारतीय सेना नावाची पार्टी स्थापन केली। अरुण गवळी यांना 2006 मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती। नंतर ऑगस्ट 2012 मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली। मात्र 3 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची सुटका झाली। त्यांनी 17 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात भोगल्यानंतर त्यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली। आजही त्यांची ही गोष्ट मुंबईच्या अंडरवर्ल्ड इतिहासात गाजते।